आणि थेट जवळ राजू शेट्टी यांची पत्रकार परिषद सुरू आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टींच्या पत्रकार परिषदेला काही ठिकाणी रस्त्यावर बोलाचाली झाल्यानंतर रागाच्या भरामध्ये झालेलं शेतकऱ्यांच्या पोरांचं कृत्य यांना दिसतं। या सगळ्या तथाकथित संवेदनशील लोकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळी कांद्याला भाव नव्हता त्यावेळी शेतकऱ्यांना कांद्याचा अक्षरशः कांद्याच्या पिकाला जाग लागली होती, त्यावेळी यांची संवेदना कुठे गेली होती? ज्यावेळी दुधाला भाव नव्हता त्यावेळी शेतकरी अक्षरशः दुधाचं काय करायचा हा प्रश्न तयार करत होते, त्यावेळी ही मंडळी कुठे गेलेली होती? ज्यावेळी शेतकरी स्वतःला ऊसाच्या फडात घेऊन काडी लावून घेत होता त्यावेळी यांच्या संवेदना कशा बोतर झालेल्या होत्या। आणि आज थोडंफार दूध शेतकऱ्यांच्या पोरांनी रस्त्यावर सांडल्यानंतर ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत तो सुद्धा एक शेतकरी चळवळ बदनाम करण्याचा एक कटकारस्थान आहे। परंतु हे कारस्थान आम्ही फार काळ चालून देणार नाही। आज शेतकरी अडचणीत आहे, पण एक लक्षात ठेवा, त्यांना जर का शेतीकडे पाठ फिरवली तर या खंडप्राय देशामध्ये अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे शेतकऱ्याच्या प्रश्नाशी आपला काय संबंध म्हणून कुणी बघायची भूमिका घेऊ शकत नाही। शेतकरी शिवारामध्ये गेला, काम करत राहिला तरच आपण 2 वेळा अन्न खाऊ शकणार आहे, याचं भान समाजातल्या प्रत्येक घटकांना ठेवणं आवश्यक आहे। आणि मग हा अन्नदाता असणारा शेतकरी गेल्या अनेक वर्षानंतर त्याच्या संयमाचा बांध सुटलेला असेल तर त्याच्या दृष्टिकोनातून त्या प्रश्नाकडे बघावं आणि मग त्याच्या पोरांनी केलेल्या कृत्याची हेटाळणी करावी, असं मला कळकळीची विनंती करून या सगळ्या तथाकथित विद्वानांना आणि संवेदना जागृत असणाऱ्यांना सांगायचं आहे। मात्र आमचा प्रयत्न हा शांततेनंच हे आंदोलन पुढे नेण्याचा असेल। मी शेतकऱ्यांच्यासाठी जे जे आंदोलन करतायत त्यांना मी कळकळीची विनंती करेन, कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा न आणता तुम्ही आंदोलन शांततेनं करा। आपल्याला आपला शेतीमाल विकायचा नाही, त्यामुळं वाहनं अडवून त्यातील शेतीमालाची नासधूस करण्याच्या ऐवजी गरजू गोरगरिबांना ते वाटून टाका आणि अशा पद्धतीनं आपला जो निषेध आहे तो निषेध व्यक्त करावा। आंदोलनाला जर हिंसक वळण लागला तर ते आंदोलन फार काळ टिकत नाही, पण शांततेच्या मार्गाने चाललेलं आंदोलन मोडण्याची हिंमत जगातल्या कुठल्याही राजकीय शक्तीमध्ये नाही, हे लक्षात ठेवावं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।